आई असो किंवा बायको, तुमच्या घरातल्या स्त्रिया सुद्धा डीमार्ट मध्ये गेल्यावर प्रमाणापेक्षा जास्ती खरेदी करतात का? तर चूक त्यांची नाहीये. हे सगळं डीमार्ट तुमच्याकडून करून घेत आहे. डीमार्टचा फाउंडर राधाकिशन दामानी यांना इंडियाचा वॉरेन बफेट असं म्हटलं जातं. कारण त्यांना एक गोष्ट खूप आधी समजली होती. भारतीय माणूस कितीही स्मार्ट असला, पण डिस्काउंट दिसलं की त्याचं मेंदूचं लॉजिक काही सेकंदासाठी बंद होतं. डीमार्टची ट्रॉली नेहमी मोठी असते. सुरुवातीला ती रिकामी दिसते आणि रिकामी ट्रॉली पाहून आपला मेंदू आपोआप त्यात वस्तू टाकायला लागतो. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? दूध, तांदूळ, डाळ, तेल ज्या गोष्टी आपण घ्यायला जातो त्या कधीच एंट्रन्स जवळ नसतात. त्या स्टोअरच्या अगदी शेवटी ठेवलेल्या असतात, कारण त्या वस्तूपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला संपूर्ण स्टोअर मधून चालत जावं लागतं. आणि त्या दरम्यान तुम्ही 10 वस्तू बघतात, त्यातल्या 6 वस्तू नकळत तुमच्या ट्रॉलीत टाकतात. इथूनच सुरू होतो डीमार्टचा एव्हरीडे लो प्राइस हा गेम. म्हणजेच ग्राहकाला रोजच थोडी थोडी सूट दिली पाहिजे, जेणेकरून त्याच्या मनात कायम एक भावना राहील, इथे बाकी दुकानांपेक्षा वस्तू स्वस्त मिळतात. डीमार्ट मध्ये तुम्हाला फॅन्सी इंटेरियर दिसणार नाही, जोरात म्युझिक नाही, लक्झरी फील नाही, सेल्समन मागे लागलेले नाहीत. कारण स्टोअर जितकं साधं दिसतं तितकंच आपल्या मनाला वाटतं. इथे उगाच खर्च नाही, म्हणजे वस्तू खरंच स्वस्त असतील. म्हणून लक्षात ठेवा, डीमार्ट फक्त वस्तू विकत नाही, ते ते तुमच्या मेंदूचा शॉपिंग पॅटर्न समजून गेम खेळत